नमस्कार. आज आपण एका अशा दस्तऐवजाबद्दल बोलणार आहोत जो दगडा इतका मजबूत आहे पण रबरासारखा लवचिकही आहे. भारतीय संविधान. अगदी. जे एकाच वेळी देशाची मूळ तत्वे जपते आणि बदलत्या काळानुसार स्वतःला बदलूही शकते. आणि हा समतोल साधणं सगळ्यात कठीण काम होतं. बरोबर. हा अचूक समतोल कसा साधला गेला याचाच आपण आज आढावा घेणार आहोत. आपल्याकडे या विषयावर काही मूलभूत माहिती आहे, पण आजचा आपला उद्देश फक्त तथ्ये जाणून घेणे नाही, तर त्यामागचा विचार, त्यामागची जी दूरदृष्टी होती ती समजून घेणे आहे. अगदी. सुरुवात एका प्रसिद्ध आकड्याने करूया. हे संविधान बनवायला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. हो, हा आकडा सगळ्यांनाच माहीत असतो. पण या वेळेत नक्की काय घडलं? म्हणजे ही सगळी सुरुवात झाली कशी? याची सुरुवात झाली 1946 मध्ये संविधान सभेच्या स्थापनेने. 9 डिसेंबर 1946 रोजी पहिली बैठक झाली. ओके. ज्याचे तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. पण खरी गोष्ट म्हणजे खरं काम त्यानंतर सुरू झालं. 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्थायी अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि मग कामाला खरी गती आली. आपण नेहमी डॉक्टर आंबेडकरांना शिल्पकार म्हणतो, आणि ते योग्यच आहे. पण या महायज्ञात त्यांची एकट्याचीच भूमिका होती की पडद्यामागे इतरही महत्वाचे लोक होते ज्यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही? खूप छान प्रश्न आहे. डॉक्टर आंबेडकर हे निसंशयपणे शिल्पकार होते, पण ते एका मोठ्या आणि कुशल टीमचं नेतृत्व करत होते. इथे 2 नावांचा उल्लेख खूप महत्वाचा आहे. एक म्हणजे B.N. राव, जे घटनात्मक सल्लागार होते. B.N. राव. हो. राव यांनी प्रशासकीय आणि जागतिक दृष्टिकोनातून संविधानाचा पहिला कच्चा आराखडा तयार केला. म्हणजे जगभरातील संविधानांचा त्यांचा अभ्यास प्रचंड होता. म्हणजे त्यांनी एक प्रकारे पाया रचला असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. त्यांनी एक भक्कम पाया रचला आणि मग डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील 7 सदस्य मसुदा समितीने. 7 सदस्य होते त्यात? हो, 7. तर त्या समितीने त्या पायावर एक भव्य इमारत उभी केली. त्यांनी राव यांच्या आराखड्याला भारताच्या सामाजिक वास्तवाच्या आणि कायदेशीर चौकटीच्या कसोटीवर घासून पुसून काढले. म्हणजे प्रत्येक कलमावर, प्रत्येक शब्दावर सखोल चर्चा झाली असणार. नक्कीच. ही 2 वेगवेगळी कौशल्य, एक जागतिक दृष्टिकोन आणि दुसरी भारतीय सामाजिक समज, ही जेव्हा एकत्र आली तेव्हाच इतका मजबूत आणि संतुलित दस्तावेज तयार झाला. आणि या प्रक्रियेचा शेवट 2 महत्वाच्या तारखांनी झाला. एक म्हणजे 26 नोव्हेंबर 1949, ज्या दिवशी आपण हे संविधान स्वीकारलं. हो, जो आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. आणि दुसरी तारीख अर्थातच 26 जानेवारी 1950, ज्या दिवसापासून ते लागू झालं आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक बनला. हो, आणि याच काळात आपण राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यांसारखी राष्ट्रीय चिन्हही स्वीकारली. तो काळच मुळी एका नव्या राष्ट्राच्या उभारणीचा, त्याच्या ओळखीच्या निर्मितीचा होता. आता एका अशा भागाकडे वळूया ज्यावर नेहमीच चर्चा होते. असं म्हटलं जातं की आपलं संविधान अनेक देशांकडून घेतलेल्या कल्पनांवर उभं आहे. यावर त्या काळात टीका झाली असेलच ना, की आपण सगळं बाहेरून कॉपी करत आहोत? नक्कीच. खूप टीका झाली. याला उधारीचे संविधान किंवा पॅचवर्क म्हणूनही हिणवले गेले. पॅचवर्क? हो, पण डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेत या टीकेला अतिशय समर्पक उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की जगातले उत्तम विचार कुणाची मक्तेदारी नाहीत. वा. महत्वाचं हे नव्हतं की कल्पना कुठून आली, तर ती भारताच्या मातीला, इथल्या परिस्थितीला अनुकूल आहे की नाही हे पाहणं महत्वाचं होतं. म्हणजे हे निव्वळ कॉपी पेस्ट? अजिबात नव्हतं. अजिबात नाही. उदाहरणार्थ आपण ब्रिटनकडून संसदीय प्रणाली घेतली. हो, पार्लमेंटरी सिस्टम. बरोबर. पण त्यांच्यासारखी राजेशाही स्वीकारली नाही. नाही, आपण राष्ट्रपतीपद निर्माण केलं. अगदी. जे थोडं अमेरिकेच्या अध्यक्ष प्रणालीसारखं वाटतं, पण पूर्णतः तसंही नाही. आपण अमेरिकेकडून मूलभूत हक्क घेतले, पण त्याचवेळी आयर्लंडकडून राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वेही घेतली. DPSP. हो. जी राज्याला कल्याणकारी ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन करतात. जर्मनीच्या वायमार संविधानातून आपण आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करण्याची कल्पना घेतली, जी देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक होती. बरोबर. आणि सोव्हिएत युनियनकडून मूलभूत कर्तव्य आणि न्यायाची कल्पना, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. या सगळ्याचा अर्थ असा की संविधानकर्त्यांनी जगातल्या सर्वोत्तम कल्पनांची एक बुफे लंच थाळी तयार केली. छान उपमा आहे. आणि त्यातून भारतासाठी जे सर्वोत्तम आणि आवश्यक होतं तेच निवडलं. ही एक कमालीची दूरदृष्टी होती. ठीक आहे, तर हा झाला पाया.
पण हे संविधान इतकं मोठं आहे, म्हणजे जवळपास 470 कलमे आणि 12 परिशिष्टे. एखाद्या सामान्य माणसाने हे कसं समजून घ्यायचं? विशेषतः ही परिशिष्टे म्हणजे काय आणि ती का महत्वाची आहेत? परिशिष्टांना संविधानाचे अपेंडिसिस किंवा जोडपत्र म्हणता येईल. ओके. ते मुख्य कलमांना अधिक तपशील आणि स्पष्टता देतात, ज्यामुळे मुख्य कायदा सुटसुटीत राहतो. या 12 परिशिष्टांना लक्षात ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यांना गटानुसार समजून घेणे. गटानुसार म्हणजे कसे? म्हणजे असं की काही परिशिष्टे थेट देशाच्या प्रशासकीय रचनेबद्दल बोलतात, जसं की 7वे परिशिष्ट. हे तर खूप महत्वाचं आहे. हो, जे केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांची वाटणी करतं. यात 3 सूची आहेत: केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. या सूची नेहमीच चर्चेत असतात, विशेषतः समवर्ती सूची. याचा नक्की अर्थ काय होतो? समवर्ती सूची म्हणजे असे विषय जसं की शिक्षण, जंगल, विवाह, ओके. ज्यावर केंद्र आणि राज्य दोघेही कायदे बनवू शकतात. आणि गंमत म्हणजे जर दोघांच्या कायद्यात वाद निर्माण झाला तर केंद्राचा कायदा वरचढ ठरतो. अच्छा. यातूनच आपल्या संघराज्य पद्धतीचा तोल साधला जातो. म्हणजे राज्यांना स्वातंत्र्यही आहे आणि केंद्राकडे अंतिमाधिकारही. हे खूपच रंजक आहे. आणि इतर गट कोणते? दुसरा गट नागरिकांच्या ओळखीशी आणि हक्कांशी संबंधित आहे, जसं की 8वं परिशिष्ट. भाषांबद्दलचं? हो, ज्यात आपल्या 22 अधिकृत भाषा आहेत. हे भारताच्या भाषिक विविधतेचा सन्मान करतं. आणि तिसरा गट थेट राजकारणाच्या नियमांबद्दल आहे. उदाहरणार्थ 10वं परिशिष्ट म्हणजेच पक्षांतरबंदी कायदा. हो, हा तर नेहमीच बातम्यांमध्ये असतो. आयाराम गयारामचं राजकारण थांबवण्यासाठी हा आणला होता की नाही? अगदी बरोबर. या कायद्यामुळेच त्या राजकारणाला काही प्रमाणात चाप बसला. अर्थात यातून पळवाटा कशा काढल्या जातात हा आजही चर्चेचा विषय आहे. हो, तो आहेच. पण निदान एक कायदेशीर अडथळा तरी निर्माण झाला. आणि याच गटात 11वे-12वे परिशिष्ट येते, ज्याने पंचायत आणि नगरपालिकांना घटनात्मक दर्जा देऊन लोकशाही तळागाळापर्यंत पोहोचवली. पण ही सगळी रचना, ही परिशिष्ट, शेवटी ती नागरिकांसाठी आहे नाही का? मग थेट नागरिकांना स्पर्श करणारी, त्यांना अधिकार देणारी अशी कोणती खास कलमं आहेत जी आपल्याला माहिती असायलाच हवीत? नक्कीच. काही कलमे तर भारतीय लोकशाहीचा कणा आहेत. उदाहरणार्थ कलम 14, जे कायद्यासमोर समानतेची हमी देते. राईट टू इक्वालिटी. हो. आणि कलम 17, जे अस्पृश्यतेसारख्या सामाजिक कलंकाला कायद्याने नष्ट करते. ही सामाजिक न्यायाची मूलभूत तत्वे आहेत. आणि कलम 21 बद्दल काय, ज्याची व्याप्ती सर्वोच्च न्यायालयाने खूप वाढवलीय? कलम 21, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. हे खरं तर एक महासागर आहे. महासागर. हो. सुरुवातीला याचा अर्थ फक्त जगण्याचा हक्क इतकाच होता, पण सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी याचा अर्थ विस्तारला आणि त्यात सन्मानाने जगण्याचा हक्क, स्वच्छ पर्यावरणाचा हक्क, अगदी गोपनीयतेचा हक्क म्हणजे राईट टू प्रायव्हसी, हो, हे तर अलीकडचं आहे, यासारख्या गोष्टींचा समावेश केला. सोबतच कलम 21 ने शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क बनवला. पण या सगळ्या हक्कांना एक संरक्षण कवचही हवं नाही का? आणि तिथेच कलम 32 येतं. बरोबर. मला हे नेहमीच अविश्वसनीय वाटतं की डॉक्टर आंबेडकरांनी कलम 32ला, म्हणजे घटनात्मक उपायांच्या हक्काला, संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटलं. मालमत्तेचा हक्क किंवा स्वातंत्र्याचा हक्क नाही, तर थेट कोर्टात जाण्याच्या हक्काला. यामागे काय विचार होता? यामागचा विचार खूप खोल आहे. डॉक्टर आंबेडकरांना माहीत होतं की हक्क फक्त कागदावर लिहून काहीच उपयोग नाही, जोपर्यंत ते लागू करण्याची यंत्रणा नसेल. कलम 32 हीच ती यंत्रणा आहे. हे कलम प्रत्येक नागरिकाला त्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार देतं. त्यामुळे हक्क हे केवळ सद्भावना न राहता ते अंमलबजावणी योग्य बनतात. आणि याच कलमांतर्गत न्यायालय रिट्स जारी करतं. हो, जसं की हेबियस कॉर्पस, ज्याचा शब्दशः अर्थ आहे शरीर हजर करा. ओके. जर कुणाला बेकायदेशीरपणे अटक झाली असेल तर न्यायालय सरकारला त्या व्यक्तीला कोर्टासमोर हजर करण्याचा आदेश देऊ शकतं. हा नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणारा एक अत्यंत शक्तिशाली उपाय आहे. पण मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. संविधानाने न्यायालयांना इतके अधिकार दिले आहेत की ते लोकांनी निवडून दिलेल्या संसदेने बनवलेला कायदाही रद्द करू शकतात. हो, ज्याला आपण न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतो. बरोबर. मग ही लोकशाही आहे की न्यायाधीशांची हुकुमशाही?
हा वाद तेव्हापासून आजपर्यंत सुरू आहे. हा वाद खरंच संविधानाच्या केंद्रस्थानी आहे. पण यालाच चेक्स अँड बॅलन्सेस म्हणतात. संसदेला कायदा बनवण्याचा अधिकार आहे, पण तो कायदा संविधानाच्या चौकटीत आहे की नाही हे तपासण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. म्हणजे कोणीही अमर्याद शक्तिशाली बनत नाही. अगदी. हाच तर आपल्या संविधानाचा मूळ मजबूत पाया आहे. बरोबर. तर हा झाला संविधानाचा मजबूत किंवा रिजिड भाग. पण सुरुवातीला आपण त्याच्या लवचिकतेबद्दलही बोललो होतो. म्हणजे ते बदलत्या काळानुसार स्वतःला कसं बदलतं, ती प्रक्रिया कशी चालते. ती प्रक्रिया कलम 368 मध्ये दिली आहे, ज्याला आपण घटनादुरुस्ती म्हणतो. अमेंडमेंट. हो. ही कल्पना आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतली आणि ही प्रक्रिया संविधानाच्या लवचिकतेचं उत्तम उदाहरण आहे. काही महत्वाच्या घटनादुरुस्त्या कोणत्या आहेत ज्यांनी देशाची दिशाच बदलली? सगळ्यात मोठी आणि वादग्रस्त म्हणता येईल अशी 1976ची 42वी घटनादुरुस्ती. हिला तर मिनी संविधान असंच म्हणतात. हो, अगदी. आणीबाणीच्या काळात झालेल्या या दुरुस्तीने प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द जोडले. पण ह्याच दुरुस्तीवर टीकाही होते की तिने न्यायालयाचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न केला होता. आणि मग लगेचच 44वी घटनादुरुस्ती झाली, त्याला उत्तर म्हणून. बरोबर. 1978 मध्ये आणीबाणीनंतर आलेल्या सरकारने 44व्या घटनादुरुस्तीद्वारे 42व्या दुरुस्तीतील अनेक वादग्रस्त बदल रद्द केले. अच्छा. आणि ह्याच दुरुस्तीने संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कांमधून काढून त्याला केवळ एक कायदेशीर हक्क बनवले होते. हा एक मोठा धोरणात्मक बदल होता. यातून दिसतं की घटनादुरुस्तीची प्रक्रिया ही लोकशाहीतील सतत चालणाऱ्या संवादाचं प्रतीक आहे. आणि थेट नागरिकांवर परिणाम करणारी एक दुरुस्ती म्हणजे मतदानाचं वय कमी करणं. अगदी. 1989ची 61वी घटनादुरुस्ती मतदानाचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं. तो खूप मोठा बदल होता. खूप मोठा. एका रात्रीत करोडो तरुण मतदार देशाच्या निर्णय प्रक्रियेत सामील झाले. लोकशाहीचा हा एक प्रचंड मोठा विस्तार होता. आणि मग 1992 मध्ये 73व्या दुरुस्तीने पंचायती राजला घटनात्मक दर्जा दिला, ज्याबद्दल आपण आधी बोललो. आणि अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे जीएसटी. बरोबर. 2016ची 101वी घटनादुरुस्ती, ज्याने वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी लागू केला. याने देशाची संपूर्ण कर प्रणाली बदलून टाकली. यातून स्पष्ट दिसतं की संविधान केवळ सामाजिक किंवा राजकीयच नाही, तर आधुनिक आर्थिक गरजांनुसारही स्वतःला कसं बदलू शकतं. तर आज आपण संविधानाचा एक रोमांचक प्रवास पाहिला. त्याच्या निर्मितीमागील सांघिक कारभारापासून ते जगभरातील कल्पनांना भारतीय रूप देण्याच्या दूरदृष्टीपर्यंत. आणि परिशिष्ट व कलमांच्या मजबूत रचनेपासून ते घटनादुरुस्तीच्या लवचिक प्रक्रियेपर्यंत. अगदी. आजच्या चर्चेचा सार हाच आहे की भारतीय संविधान हे समानता आणि स्वातंत्र्यासारख्या दृढ तत्वांचा आणि घटनादुरुस्तीसारख्या लवचिक यंत्रणांचा एक विलक्षण मिलाप आहे. ते एकाच वेळी स्थिरही आहे आणि प्रवाहीही. एका विशाल आणि वैविध्यपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी आणि त्याला भविष्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठीच ते तयार केले गेले आहे. जाता जाता एक विचार सोडून जातो. आपण आज ज्या स्रोतांवर चर्चा केली त्यात कलम 44 म्हणजेच समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड. हो. हे कलम निर्देशक तत्वांमध्ये येतं. म्हणजेच हे राज्यासाठी एक उद्दिष्ट आहे, मूलभूत हक्क नाही. हाच फरक श्रोत्यांना विचार करायला लावतो की न्यायालयात लागू करता येणारा हक्क आणि सरकारसाठी केवळ मार्गदर्शक म्हणून काम करणारे निर्देशक तत्व यात नेमका काय फरक आहे. आणि हा फरक आजही देशाचे कायदे, प्राधान्यक्रम आणि सामाजिक चर्चा कशाप्रकारे निश्चित करतो.